लोक अदालत लोकांच्यासाठी जी अरेंज केलेली असते ती अदालत। आता 10 मे 2025ला नॅशनल लोक अदालत आहे, या वर्षाची दुसरी लोक अदालत। आता लोक अदालतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रकरणं सॉल्व करतात, तर जी कोर्टामध्ये प्रलंबित प्रकरणं असतात आणि ती बऱ्याच कालावधी चालले आहेत, अशी जी प्रकरणं असतात ती लोक अदालतीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। आता लोक अदालतीला अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन असंही म्हणतात। आता डिस्प्यूट रिझॉल्युशन म्हणजे तो वाद दोघांच्यातला सामंजस्याने मिटवणे। याच्यामध्ये काय पद्धत आहे, तर ज्या दोन पार्टी आहेत की त्यांच्यात वाद बऱ्याच दिवसापासून चालू आहे, तर त्या दोन पार्टीला समोरासमोर बसवून मध्यस्थाकरवी त्यांचा समझोता करण्याचा प्रयत्न केला जातो। जर तो समझोता त्यांचा पटला मध्यस्थाने केलेला, तर दोन्ही पार्टी ॲग्री झाल्या तर तो वाद मिटेल आणि लोक अदालतीत जे मॅटर सॉल्व होतात त्यालाच कोर्टाच्याच निर्णयाप्रमाणे व्हॅल्यू असते, म्हणजेच तो फायनल डिसिजन असतो। परंतु असं नाही आहे की लोक अदालतीत जे मॅटर सॉल्व केले जातात ते तुम्हाला मान्यच केले पाहिजेत। जर नाही पटलं तर तुम्ही नाही म्हणू शकता, परंतु जर पटलं तर तुम्हाला तो कोर्टाच्या निर्णयासारखा निर्णय असू शकतो। तर आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या केसेस असतात, तर कंपाऊंडेबल असतात। कंपाऊंडेबल म्हणजे काय, ते समझोता करून मिटण्यासारख्या। आता क्रिमिनल मॅटर्स याच्यात सॉल्व करता येत नाहीत, कारण त्याच्यात शिक्षा आहे ते इम्प्रिझनमेंट आणि जेल अशी शिक्षा आहे। तर कंपाऊंडेबल मॅटरच ह्याच्यात सॉल्व केले जातात। आता कोणत्या प्रकारच्या केसेस असतात याच्यामध्ये, तर फॅमिली मॅटर्स आहेत, लेबर कोर्टात जे कामगारांच्याबद्दलचे वाद आहेत, पेन्शनचे जे वाद आहेत ते, नंतर कंझ्युमर कोर्टाचे आहेत, टेलिफोन बिल, पाणी बिल, नंतर MSCBचे बिल, ह्याचे जे वाद असतात ते पण ह्याच्यात सॉल्व केले जातात। तसंच मोटार ॲक्सिडेंट क्लेमसाठी आहे आणि हाऊसिंग सोसायटीचे जे वाद असतात त्याच्याबद्दलचे जे मॅटर्स पण ह्याच्यात सॉल्व केले। आणि बँक रिकव्हरी असते, जे लोन पेमेंट होत नाही याच्यामध्ये बँक रिकव्हरी करते, तर ते त्याच्यातलं इंटरेस्ट वगैरे कशाप्रकारे अरेंज करायचं हे मध्यस्थी ठरवतो आणि ते मॅटर्स त्याच्यात सॉल्व केले जातात। तर अशा प्रकारे ते ह्या प्रकारचे केसेस ह्याच्यामध्ये सॉल्व केले जातात। आता लोक अदालत कोणत्या असतात, तर ह्याच्यात स्थायी लोक अदालत असते, ते सार्वजनिक सुविधाबद्दलचे जे मॅटर्स सॉल्व केले जातात, म्हणजे लाईट बिल, पाणी बिल आणि ह्याच्या टेलिफोन बिल याबद्दलचे वाद त्याच्यात होतात। नंतर नॅशनल लोक अदालत आहे, त्याच्यामध्ये नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची जी लोक अदालत आहे, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रकरणे यात सॉल्व होतात। आणि राज्यस्तरीय लोक अदालत असते, त्याच्यामध्ये राज्यस्तरीय जी प्रकरणं असतात त्या लेवल